तुम्हाला पण असं फिनिशिंग सोबत परफेक्ट एकदम ब्लाऊज शिकायचा आहे. नमस्कार, माझं नाव ओंकार. द ग्रॅज्युएट टेलर या युट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. तर हा आपला फ्री शिवण क्लासचा आजचा दुसरा दिवस आहे आणि यामध्ये आपण बघणार आहोत की पेपर ड्राफ्टिंग कशी केली जाते. ठीक आहे. काही लोक काय करतात, डायरेक्ट अस्तरवरती जाऊन अस्तरवरती जाऊन कटिंग करतात. डायरेक्ट अस्तरवरती कटिंग केल्यामुळे काय होतं की तुमचं ड्राफ्टिंग जर बरोबर नसेल अस्तरवरती तुम्ही केलेला, तर त्याच्यामुळे काय होतं की तुमच्या ब्लाऊजमध्ये पण प्रॉब्लेम येऊ शकतो आणि ब्लाऊजमध्ये प्रॉब्लेम आला तर तुमची फिनिशिंग पण खराब होऊ शकते. तर आपण आपल्या व्हिडिओमध्ये काय बघणार आहोत, तर बेसिक पासून आपण बघणार आहोत की ड्राफ्टिंग कशी करायची. तर ह्याच्या मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं होतं, तर टेलरिंग जो बेसिक काय काय टूल्स लागतात, म्हणजे काय काय सामान लागतं, ते मेजरमेंट्स कसे घ्यायचे ते पण आपण बघितलेलं आहे. प्लस मेजर टेपमध्ये जे 0 आणि 1 इंचाच्या मधली जी मापं असतात, पाव इंच, अर्धा इंच, पाऊण इंच, ते कसे बघायचे किंवा कसे त्याला काय म्हणतात, कसं म्हणतात, तर ते आपण बघितलेलं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त बॅगची ड्राफ्टिंग बघणार आहोत. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण जे काही ड्राफ्टिंग करणार आहोत ते एकदम सिंपल टेक्निकनी करणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, स्किप करू नका. स्किप केल्यामुळे काय होतं, तुम्ही मधल्या ज्या काही गोष्टी असतात त्या मिस करता. त्याच्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू बघा, त्याच्यामुळे तुम्हाला पण व्यवस्थित पॉईंट मी कसे एक्सप्लेन केले ते पण तुम्हाला समजेल. ठीक आहे. ठीक आहे. तर आपण नोट्स लिहून घेतलं, त्याच्यामध्ये मेजर टेपची आपण माहिती दिलेली होती. ठीक आहे. तर त्याच्या आपण नोट्स लिहून दिले. नंतर मेजरमेंट्स काय काय लागणार आहेत ते पण आपण लिहून दिलं होतं. त्याच्यानंतर आपण हे चार्ट दिलेले होते आणि चार्ट एक्सप्लेन करून आपण सांगितलेलं होतं. ठीक आहे. तर आज आपण काय करणार आहोत, बॅक पार्ट कट करणार आहोत आज आपण फक्त. ठीक आहे. तर त्याच्यासाठी आपण मेजरमेंट घेतलेले आहेत. तर ब्लाऊजची उंची आहे 13, शोल्डर आहे 13, छाती अप्पर आहे 29, लोअर आहे 30, मागचा काय 10, पुढचा का 6 आहे, मुंडा तिचा 15 आहे, नेक राऊंड घेतलेला आहे आपण 12.5, स्लीव्समध्ये बाहीची उंची 9 आहे, बाही घेर आहे 9 आणि आपण एक 3.5चा आपण मेजर घेतलेला आहे, एक 9.5 आणि कंबर आहे त्याची 24 आहे. हुकचा बॅक पार्ट कट करत असताना आपल्याला काय करायचं, शोल्डर मायनस चार्ट बघायचा आधी. ठीक आहे. हा जो शोल्डर मायनस चार्ट आहे तो आधी आपल्याला काय करायचं बघायचा असतो बॅक आपण कट करताना. कारण मी त्या दिवशी तुम्हाला काय बोलतो, जेव्हा शोल्डर काय होतात आपले उतरतात, आपले शोल्डर काय करायचं मायनस करायचं असतं. त्याच्यासाठी आपल्याला काय शोल्डर मायनस 4, कितीचा गळा असेल तर किती मायनस करायचा आणि आपण काय करतो नेकचा जो काय आकार असेल त्याच्याप्रमाणे आपण काय करत असतो शोल्डरमधनं मायनस करत असतो. आता स्क्वेअर आणि राऊंडमध्ये जर कुठचा गळा बसला असेल तर आपण ही लाईन पहिली बघणार. समजा तुमचा एखादा ब्लाऊजचा गळा चौकोन किंवा राऊंड असेल तर आपण कुठचा बघणार, हा वाला पॅटर्न बघणार. आता समजा मला एका ब्लाऊजचा गळा मागचा गळा कितीचा असेल, समजा 10चा, समज मागचा गळा एकाचा आहे 10 आणि मला तो ठेवायचा चौकोन. ठीक आहे. 10चा गळा आणि मग चौकोन ठेवणार. मग चौकोन कुठे, ह्या बॉक्समध्ये. तर चौकोन गळा आणि मागचा गळा किती माझा 10, मग 9 आणि 10 75 बॉक्समध्ये येतोय आहे ना. मग मला मायनस किती करायचं आहे, 3 इंच आहे ना. मग शोल्डरमधलं मला मायनस किती करायचं आहे, 3 इंच असं. आणि समजा तुमचा नंतर पॅटर्न, आता नेक्स्ट स्टेपमध्ये आपण ते पुढचा गळा बघूया. जर तुमचा असा पान गळा येत असेल तर तो कुठच्या बॉक्समध्ये बसेल, जे खालचा जो बॉक्स दिलेला आहे स्वीट हार्ट वगैरे त्याच्यामध्ये बसेल. ठीक आहे. तर आपल्याला आधी काय करायचं आहे, शोल्डर मायनस चार्ट हा बघून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला एक काय करायचं आहे, आपल्या एक कोऱ्या पेपरवरती आपल्याला सगळं लिहून घ्यायचं आहे की आपल्याला काय काय लागणार आहे. ठीक आहे. तर आपण स्टार्टिंगला आपल्याला बघायचं आहे, तर आपण इथे काय लिहिलं, तयार शोल्डर किती ठेवायचा आहे आपल्याला. ठीक आहे. 1 पॉईंट. ठीक आहे. इथे आपण काय करायचं आहे, बॅक साईडला काय करायचं आणि फ्रंट साईडला काय करायचं. आता आपण काय करतोय, आधी बॅक पार्ट करतोय. मग इथे मी काय लिहितो, बॅकचा पार्ट. आता आपण असा रेडी करणार आहोत. फ्रंट आपण 4 टक्स मध्येच घेणार आहोत. आधी 1 टक्स आणि 4 टक्स दोन्ही दाखवणार आहे. आधी 1 टक्स दाखवून घेणार, नंतर आपण त्याच्यामध्ये 4 टक्स काढणार आहोत. ठीक आहे. तर आपण बॅक रेडी करूया. आता आज फक्त आपला काय असणार आहे, बॅक कसा काढायचा तोच बघणार आहोत, म्हणून बॅकचा आपण करून घेतलेला. त्याच्यानंतर आपण नोट्स बघूया. ठीक आहे. आपल्याला हा डायग्राम काढायचा आहे. आता हा डायग्राम आपण अंदाजे काढलेला आहे वहीत. जेव्हा आपण इथे करणार तेव्हा हे सगळं बघून काय करणार आपण इकडे डायग्राम करणार आहोत. मग तिला आपल्याला काय करायचं आहे, एक स्ट्रेट लाईन मारून घ्यायची आहे या साईडला. ठीक आहे. इकडे एक स्ट्रेट लाईन मारून घ्यायची. ठीक आहे. इकडे एक स्ट्रेट लाईन मारून घेतली. आता वरती पण काय करायची, एक स्ट्रेट लाईन मारून घ्यायची. स्ट्रेट लाईन मारून घेतली. तर हा जो काय आतमध्ये बॉक्स तयार होतो ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, मेजरमेंट्स टाकायचे. तर पहिला पॉईंट काय, शोल्डर अधिक 1 इंच भागिले 2 करायचं.
तर आता मेजरमेंटमध्ये तिथं शोल्डर किती आहे? मेजरमेंटमध्ये शोल्डर किती आहे? 13. आता आपण इथं काय सांगितलेलं, शोल्डर किती आहे? 13. त्याच्यामध्ये प्लस किती करायचं आहे? 1 इंच आणि भागिले किती करायचं आहे? 2. तर किती येत आहे? 7 इंच. ठीक आहे. तयार शोल्डर तिचा शोल्डर किती अंगावरती? 13 अधिक 1 इंच भागिले 2. ठीक आहे, म्हणजे 7. ह्याच्यात अजून आपण काय वजा वगैरे काय केलेलं नाही, नॉर्मल जे आहे ते आपण घेतलेलं. किती येत आहे? 7. मग आपण इथं काय करणार? 7 इंचावरती मार्क करणार ह्या लाईन पासून पुढे. ठीक आहे, या पॉईंट पासून पुढे, जो हा इथं पॉईंट आहे तिथून पुढे 7 इंचावरती आपण मार्क करून घ्यायचं. ठीक आहे, मार्क करून घेतलं. त्याच्यानंतर दुसरा पॉईंट काय आहे? शोल्डर डाऊन 1 इंच फिक्स. ठीक आहे, सगळ्यासाठी आपण शोल्डर काय करणार, जेव्हा डीप गळा असेल तेव्हा, आपण आता मोठे जेव्हा गळे असेल तेव्हा 1 इंच काय करायचं आहे? खाली डाऊन करायचं आहे, इकडे 1 इंच डाऊन. ठीक आहे, हे सगळ्यांसाठी काय असणार आहे? फिक्स असणार. इथे आपण सगळ्याची रेश मारून. ठीक आहे, हा आपला इथे 1 इंच डाऊन घेतलेला. त्याच्यानंतर दुसरा पॉईंट झाला. तिसरा, नेक विथ म्हणजे गाळा रुंदी आपल्याला घ्यायची आहे, अंदाजे नाही घ्यायची. तर त्याच्यासाठी फॉर्म्युला काय आहे? नेक राऊंड डिवाइड बाय 5. आता हिचा नेक राऊंड किती होता? 12.5. ठीक आहे, गाळा रुंदी घ्यायची आहे. गाळा रुंदीचा फॉर्म्युला काय आहे? नेक राऊंड डिवाइड बाय 5. आता तिचा किती होता? 12.50 म्हणजे 12.5 भागिले किती करायचं आहे? 5. मग तिला नेक रुंदी किती भेटते? 2.5. ठीक आहे, 2.5. मग आपण ह्याच पॉईंट पासून किती घेणार? 2.5 इंच आतमध्ये घेणार. तिला पॉईंट झाला समजला, म्हणजे नोट्स लिहिताना जरा कठीण वाटला. आता पहिला पॉईंट जरा सोपं वाटलं असेल है ना. परत एकदा एक्सप्लेन करूया. पहिला पॉईंट काय होता? शोल्डरचा, शोल्डर लाईन आहे. तर आपल्याला काय करायचं आहे? शोल्डर लाईन ही हेडिंग आहे, त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे? पहिला शोल्डर घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये प्लस 1 इंच करायचं आहे आणि जे काही येईल त्याला भागिले किती करायचं आहे? 2. ओके, आता दुसरं काय? 2 का केलेलं आहे? कारण ही डबल फोल्ड आहे. कपडा डबल फोल्ड मध्ये, आपण सिंगल करतोय, जर हे उघडलं तर डबल होणार. आता ही डबल फोल्ड आहे म्हणून डिवाइड बाय 2 करतोय. ठीक आहे. दुसरा पॉईंट, शोल्डर डाऊन 1 इंच फिक्स. जिथं शोल्डर आला तिथून आपण 1 इंच खाली घेतलेलं आहे, फिक्स आहे. त्याच्यानंतर गाळा रुंदी घ्यायची. गाळा रुंदीला आपल्या आहे जी काय गाळा रुंदी असेल त्याला काय करायचं? आपल्याला डिवाइड बाय 5 करायचं. मग तुम्हाला काय भेटते? गाळा रुंदी भेटते. ठीक आहे, इथपर्यंत झाला. आता दुसरा पॉईंट बघा. आपल्याला काय करायचं? चेस्ट लाईन घ्यायची. चेस्ट लाईन म्हणजे ज्याच्यावर छातीचं मेजरमेंट येतं ती लाईन, तिला म्हणतात चेस्ट लाईन. जी ही वाली लाईन. आता आपण इथं आहोत शोल्डरवरती, आपल्याला आता काय? चेस्ट लाईन. नंतर ही येते वेस्ट लाईन, कमरेची लाईन. आता चेस्ट लाईन काढायची आपल्याला. तर चेस्ट अंदाजे तर काय करू शकत नाही आपण. ठीक आहे, तर त्याच्यासाठी आर्मोलचा फॉर्म्युला आहे. ठीक आहे, आता ह्या बॉक्समध्ये आपण सगळे चेस्ट दिलेले आहेत. ठीक आहे, तर आपल्याला काय करायचे? चेस्ट लाईन ड्रॉ करायची. आता चेस्ट लाईनसाठी आपण हा एक फॉर्म्युला दिलेत, बॉक्स केलेला. तर पहिला बॉक्स बघायचा, त्याच्यामध्ये चेस्ट दिलेले आहेत. ठीक आहे, चेस्ट राऊंड, आणि त्याच्यामध्ये आपल्याला किती आर्मोल घ्यायचा आहे तर ते दिलेलं आहे. तर आता आपली चेस्ट किती आहे? 30 आहे ना. छाती आहे 30 आहे. ठीक आहे, लोअर चेस्ट वरती आपण फॉर्म्युला टाकत असतो. ठीक आहे, लोअर चेस्ट किती आहे तिची? 30. आता इकडे बघ, म्हणजे पहिल्याच बॉक्समध्ये माझं आहे ना. 30 कुठे आहे? पहिल्याच बॉक्समध्ये. काय आहे पहिलाच बॉक्स? त्याच्या समोरची लाईन बघायची. काय आहे? चेस्ट डिवाइड बाय 6 अधिक 0.50. 50 टेप एक्सप्लेन करताना सांगितलेलं होतं 50. ठीक आहे, 0.50 म्हणजे किती? अर्धा इंच. ठीक आहे, चेस्ट लाईन आखायची आहे. चेस्ट चेक करणार मी कुठच्या बॉक्समध्ये येते. तर माझी चेस्ट येते 30 पहिल्या बॉक्समध्ये आहे ना. त्याच्यानंतरचा फॉर्म्युला काय आहे? तर चेस्ट डिवाइड बाय 6 अधिक अर्धा इंच. ठीक आहे, मग चेस्ट किती आहे? 30 भागिले किती करायचं आहे? 6, आणि त्याच्यामध्ये प्लस किती करायचं आहे? 0.50 म्हणजे किती येतं हे? 5.5, 5.5. ठीक आहे, 5.5. चेस्ट बघा किती आहे? 30 भागिले 6 अधिक 0.50, 5.5. आता काय करायचं? जिथं आपण 1 इंच डाऊन घेतलेला आहे ना, हा जिथं आपला 1 इंच डाऊन आलाय तिथूनच खाली किती घ्यायचं? 5.5. 5.5 म्हणजे किती? 5.5. आता इथे आपल्याला काय करायचे? एक सरळ रेष मारून द्यायची. ठीक आहे, सिंपल एक रेष मारून द्यायची. ठीक आहे, म्हणजे आपला दुसरा पॉईंट झाला. ठीक आहे, आता आपण तिसरा, चेस्ट मार्क. लाईन आपण घेतलेली. आता ह्या लाईनवरती चेस्टचा आपल्याला मार्क करायचा आहे. आता काय करायचं आहे? ब्लाऊज बॅक लुझिंग डार्ट. आता इथं आपल्याला काय करायचं आहे? लुझिंग द्यायची असते चेस्टमध्ये. आता समजा 30 ची छाती असेल तर 30चा 4था 7.5 डायरेक्ट येतात, त्याच्यावर लुझिंग घ्यायची असते. त्याच्यासाठी आपण इथं
बॅकचा बेल्ट दिलेला आहे. बेल्ट म्हणजे तुम्ही काय करायचं, डायरेक्ट तुमची बॅक बेल्ट कसा काढायचा, हे जे काय आपण इथं दुसरा फॉर्म्युला आपल्याला काय करायचं, चेस्ट मार्क करायचा आहे. तर चेस्ट मार्क करताना काय करायचं आहे, तर बॅकचा बेल्ट म्हणजे गळ्याची जी खालची जी पट्टी असते ती आपल्याला काढायची आहे. तर कशी काढायची डायरेक्ट, तर तयार गळा किती आहे मागचा, 10 आहे. मागचा गळा किती आहे, 10. आणि ब्लाऊजची उंची किती आहे, 13. ब्लाऊजची उंची किती आहे, 13. आणि मागचा गळा किती आहे, 10. मग 10 मधनं वजा किती करायचे, सॉरी ब्लाऊजच्या उंचीमधनं मागचा गळा काय करायचा, वजा करायचा. म्हणजे तुम्हाला पट्टी कितीची भेटते, किती असेल, 3ची. ठीक आहे. म्हणजे बेल्ट आपल्याला काढायचा असेल तर काय करायचं, ठीक आहे. इथे वाटल्यास इथे सोप्याच्या भाषेत असं लिहून ठेवा, बेल्ट कसा काढायचा, तर ब्लाऊजच्या उंचीमधनं मागचा गळा वजा केला की काय भेटतो, बेल्ट भेटतो. तर आपण काय केलं, ब्लाऊजची उंची किती होती, 13 होती, त्याच्यामधनं आपण 10 इंच गळा वजा केला, आपल्याला काय भेटलं, तयार बेल्ट भेटला. तर तयार बेल्ट आपल्याला किती इंच भेटला, 3 इंच. मग आपण ह्याच्यामध्ये बघणार की आपला 3 इंच बेल्ट कुठे येतोय, तर आपला दुसऱ्यामध्ये येतोय. दुसरा बॉक्स आहे 2.25 ते 3.50 मध्ये येतोय. ठीक आहे. मग त्याच्यात आपण काय करायचं, पुढे बघायचं की लुजिंग आपल्याला किती द्यावी लागणार आहे. तर फॉर्म्युला काय, चेस्ट डिवाइड बाय 4, ठीक आहे, वजा 0.50. आता इथे काय करायचं असतं, जेव्हा तुमचे गळे डीप असतात तेव्हा लुजिंग देत नाही, वजा येतो. जर चेस्ट जास्त असेल तर लुजिंग जाते. बोटनेकचे ब्लाऊज वगैरे बंद गळ्याचे ब्लाऊज असतात ते पाठवून जातात. जर बंद गळ्याचा ब्लाऊज बघितला तर तो पूर्ण काय असतो, पूर्ण काय असतो, इथे पॅक असतो. हा भाग पूर्ण काय असतो, आपला पॅक असतो. त्याच्यामुळे आपल्याला इथे काय द्यावी लागते, चेस्ट मध्ये लुजिंग द्यावी लागते. आणि जो आपला आता डीप गळा आहे, पूर्ण डीप गळा, ह्याच्यात जर तुम्ही अजून लुजिंग दिला तर काय वेळेला ब्लाऊज खांद्यावरून पडू शकतो. त्याच्यामुळे आपण इथे लुजिंग देणार नाही, तर आपण इथं काय करणार, थोडं आतमध्येच घेणार आहोत, जेणेकरून फिटिंग बसेल ब्लाऊज. कारण नाहीतर इथं जर लूज दिला तर शोल्डर मधनं पण ब्लाऊज काय होईल, पडेल. ठीक आहे. तर त्याच्यामुळे आपला फॉर्म्युला काय आहे, चेस्ट दुसऱ्या लाईन मध्ये बघतोय आपण, चेस्ट डिवाइड बाय 4 अधिक चेस्ट डिवाइड बाय 4 वजा 50, 0.50 म्हणजे अर्धा इंच. मग आता चेस्ट किती आहे, 30 भागिले किती करायचं आहे, 4. आणि वजा किती करायचं आहे, 0.50 म्हणजे किती येत आहे, 7 इंच. ठीक आहे. किती आलं, 7. मग आपण इथून काय करणार, ही जी आपली लाईन आहे इथून आपल्याला काय करायचं, सरळ काय करायचं आहे, 7 इंचावरती मार्क करायचं आहे. ठीक आहे. जी आपली चेस्ट लाईन आली त्याच्यावरती आपल्याला काय करायचं, 7 इंचावरती आपण इथे असं मार्क करणार आहोत. ठीक आहे. इथपर्यंत तिसरा पॉईंट आपला झाला. त्याच्यानंतर खाली काय लिहिलं, चेस्टचा मार्क बेल्ट प्रमाणे घेणे. ठीक आहे. बेल्ट प्रमाणे आपण चेस्टचा मार्क करून घेतलेली ही. ठीक आहे. त्याच्यानंतर लोअर चेस्ट आणि अप्पर चेस्ट यांचा गॅप करायचा आणि त्यांचा म्हणजे दोघांमध्ये जो काही गॅप असेल त्याला काय करायचं, भागिले 4 करायचा. आता तिची अप्पर चेस्ट आहे 29. ठीक आहे. अप्पर चेस्ट किती आहे तिची, 29. आणि तिची लोअर चेस्ट किती आहे, 30. दोघांमध्ये कितीचा फरक आहे, 1 इंचाचा फरक आहे. आता ह्या 1 इंचाला भागिले किती करायचं आहे, 4. ठीक आहे. मग किती येईल ते, 1 भागिले 4 0.25. ठीक आहे. किती आलं, 0.25. मग काय करायचं, आपण इथून पाव इंच, 0.25 म्हणजे किती, पाव इंच, 25, 50, 75. ठीक आहे. पाव इंच काय करणार आहे, इथून मी आत घेणार. हा पॉईंट माझा इथून मी पाव इंच आत घेतला. ठीक आहे. काय पॉईंट, चेस्ट मार्क बेल्ट प्रमाणे करून घेतलं मी. हे चेस्ट बघितली माझी किती होती, 30 होती. 30 म्हणजे दुसऱ्या बॉक्स मध्ये आली. मग चेस्ट भागिले 4 वजा अर्धा इंच केलं. ठीक आहे. त्याचा मार्क करून घेतला मी. त्याच्यानंतर दुसरा मार्क केला, लोअर चेस्ट आणि अप्पर चेस्ट दोघांमधला जो काय गॅप असेल त्याला भागिले किती करायचं, 4. आणि जे काय येईल त्याला आतल्या साईडला मार्क करायचं. म्हणजे इथं मला किती पाव इंचाचा डिफरन्स आला, तर मी काय घेतलं, इथून पाव इंच आतमध्ये घेतला. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं हे एक्झाम्पल दिलेलं आहे खाली. ठीक आहे. त्याच्यानंतर शोल्डर मायनस. आता आपल्याला काय शोल्डर मायनस करायचं आहे, तर आपण आधी सगळं करून घेतलेलं होतं. इथे शोल्डर मायनस आपण आधी करून घेतलेला होता, शोल्डर मायनस करून घेतलेला होता. तर काय त्याच्या शोल्डर मायनसचा काय काय करायचं आहे, रेडी शोल्डर, नेक शेप आणि नेक डीप आपण हे करून घेतलेलं होतं. म्हणजे रेडी शोल्डर कितीचा पाहिजे होता, 2.5चा. नेक शेप माझा असेल गोल आणि नेक डीप आहे माझा 10. ह्याच्यावरून मला शोल्डर मायनस किती भेटला होता, 3 इंच.
मग तिथं काय सांगितलेलं आहे, मायनस शोल्डरला काय करायचं आहे, भागिले 2 करायचं आहे. ठीक आहे. आता मायनस शोल्डर माझा किती आला, 3. या 3ला काय करायचं आहे, 3 भागिले 2 करायचं. मग किती येईल, 1.5 म्हणजे 1.5 इंच. किती आलं, 1.5 इंच. आता हे 1.5 इंच काय करायचं आपल्याला, इथून आतमध्ये घ्यायचं. ठीक आहे. आकृतीत जर बघितला तर इथं आहोत आपण, आता इथून आपण 1 इंच आत घेतलेला. आपण ही लाईन मारून घेऊया, क्रॉस. ठीक आहे. शोल्डर मायनस करतोय आपण शोल्डर मायनस आधीच करून घेतलेलं होतं, 3 आलं होतं. तर त्या आपण नोट्स मध्ये सांगितल्याप्रमाणे आपल्याला काय करायचं, जे शोल्डर मायनसचं उत्तर आलंय त्याला भागिले किती करायचं, 2. मग 3 आलं होतं, 3ला भागिले किती गेलं, 2. मग आलं किती, 1.5. मग ह्या साईडून इकडे आतमध्ये किती घेतलेलं, 1.5 इंच करून मार्क करून घेतलेला. ठीक आहे. चौथा पॉईंट क्लिअर आहे. आता 5वा पॉईंट, आर्मोलचा शेप ड्रॉ करायचा आहे. ठीक आहे. आर्मोलचा जो शेप असतो तो आपल्याला ड्रॉ करायचा आहे. ठीक आहे. तर इथे काय दिलेलं आहे, पहिले स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची. स्ट्रेट लाईन ड्रॉ कशी करायची, आता इथे किती आलं होतं, हे 5.5 आलंय. इथे पण किती घेणार, 5.5. इथे किती, 5.5. इथे पण 5.5 घेणार आणि ही स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची. ठीक आहे. स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेतलेली. त्याच्यानंतर काय करायचं आहे, स्ट्रेट लाईन ड्रॉचा सेंटर करायचा आहे. आता ही जी स्ट्रेट लाईन आपली आहे त्याचं काय करायचं, आपल्याला सेंटर काढायचं आहे. म्हणजे हे किती, 6ला 1 लाईन कमी, तर याचा सेंटर. ठीक आहे. सेंटर काढला. त्याच्यानंतर मुंड्याचा जो शेप द्यायचा आहे त्याच्यासाठी क्रॉस मार्क करायचा आपल्याला. म्हणजे जर हा जर मुंड्याचा जो तुम्ही आकृती शेप बघितलेला, तर हा जो क्रॉस शेप दिलेला इथून, हा आपल्याला हा मुंड्याचा शेप आहे. ठीक आहे. मुंड्याचा शेप आहे. ठीक आहे. हा मुंड्याचा शेप आहे आणि ही क्रॉस लाईन आहे. हे किती वरती घ्यायचं, तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं, हा बॉक्स बघायचा आहे. तर चेस्ट आपली किती आहे, 30 मध्ये. मग आपल्याला काय करायचं, 0.75 म्हणजे पाऊण इंच क्रॉस घ्यायचा आहे. ठीक आहे. आर्मोल क्रॉस किती घेणार आपण, पाऊण इंच. कारण चेस्ट किती आहे, 30. चेस्ट 30 आहे, तर बॅक मध्ये क्रॉस किती घ्यायचा आहे, 0.75 म्हणजे किती, पाऊण इंच. म्हणजे इथून पाऊण इंच म्हणजे इथे आलं. ठीक आहे. पाऊण इंच. ठीक आहे. नाही समजलं, हे समजलं. इथे किती होतं, 5.5. इथे पण 5.5 घेतला. एक स्ट्रेट लाईन मारून घेतली आणि ह्या स्ट्रेट लाईनचं सेंटर इथे वरती नाही जायचं, इथून इथपर्यंत जे आहे त्याचा सेंटर काढला. ठीक आहे. त्याच्यानंतर आकृतीत बघितलं तर हा शेप आहे आर्मोलचा. ठीक आहे. हा शेप अंदाजे नाही द्यायचा आहे, तर ह्या कोपऱ्यातून आपल्याला क्रॉस जावं लागतं इकडे, मग तो असा शेप देता येतो. मग हे क्रॉस कसं जायचं, तर आपल्या इथे हा डायग्राम आहे. तर इथे चेस दिलेली आहे. तर चेस बघायची कुठच्या लाईन मध्ये आहे, 30 आहे आपली, परफेक्ट 30 आहे. पॉईंट जास्त नाही किंवा 25, सव्वा 30 वगैरे अशी छाती नाही, आपली परफेक्ट 30 आहे कट टू कट, आहे ना. म्हणून आपण बघितलेलं किती, तर पाऊण इंच, 0.75 म्हणजे किती असतं ते, पाऊण इंच. मग मी काय करणार, ह्या कोपऱ्यातून पाऊण इंच क्रॉस करणार. ठीक आहे. पाऊण इंच इथं येतं. ठीक आहे. आणि इथं मी एक मार्क करणार. समजलं. आता आपल्याला आर्मोलचा शेप द्यायचा आहे. तर ह्या फ्रेंच करून आपण काय करायचं, आर्मोलचा शेप द्यायचा. पहिले हे 2 पॉईंट आपण ऍडजस्ट करून घेऊया. ठीक आहे. हे 2 पॉईंट आपले ऍडजस्ट झाले. माझा इथे पण लागला आणि इथे पण लागला. ठीक आहे. त्याच्यानंतर इथून आपल्याला इथे ऍडजस्ट करायचं आहे. हा आपण ठीक आहे. हा आपला काय, आर्मोलचा शेप. समजलं इथपर्यंत. ठीक आहे. आर्मोलचा शेप, मुंड्याचा आकार देणे. ठीक आहे. त्याच्यानंतर उंची मार्क करायची. आता 6वा पॉईंट आहे. 6वा पॉईंट काय, आपल्याला उंची मार्क करायची. तर उंची किती आहे, 13. ब्लाऊजची उंची 13. ठीक आहे. पहिलीच ब्लाऊजची उंची किती आहे, 13. तर उंची आपल्याला माहिती आहे. ठीक आहे. तर लेंथ मार्क, उंची मार्क करायचे. तर पहिलं काय करायचं बघा, मायनस शोल्डर आणि नेक विथ याचं सेंटर करायचं आहे. मायनस शोल्डर ह्याला काय बोलायचं,
मायनस शोल्डर, म्हणजे वजा केलेला शोल्डर इथं आला, मायनस शोल्डर आणि नेक विथ, म्हणजे ह्या दोघांचा तुम्हाला थोडक्यात सेंटर काढायचा, ह्या दोघांचा सेंटर. आता हे दोन्ही किती आहेत बघायचं, 3 आहे, 3चं सेंटर किती येईल, 1.5 वरती मार्क केलेलं. इथून आपल्याला उंची टाकायची खाली, वरून नाही टाकायची, इथून उंची टाकायची. आता उंची किती आहे, 13. ठीक आहे. आता सेंटर काढून घेतलेला. आता काय पुढ्याचा पॉईंट काय, बॅक लेंथ प्लस 1 इंच, म्हणजे मागच्या उंचीमध्ये प्लस किती करायचं आहे, 1 इंच. म्हणजे इथून आपण काय करणार, 1 इंच प्लस करणार, म्हणजे 13 आहे, किती घेणार आपण, 14. ठीक आहे. आणि 14ला आपण काय करणार, स्ट्रेट एक लाईन मारणार. ठीक आहे. ही झाली उंची, ह्याला मी खाली सरळ करून घेऊ. ठीक आहे. त्याच्यानंतर वेस्ट कमरेचं मेजरमेंट टाकायचं आहे. तर खाली पॉईंट काय, वेस्ट डिवाइड बाय 4 हे फिक्स आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये लुझिंग नाही द्यायची आहे किंवा मायनस नाही काय करायचं. आता कमर किती आहे तिची, 24 भागिले 4, 24 भागिले 4 6, म्हणजे इथून आपण किती घेणार पुढे, 6 इंचावरती मार्क. एकदम छोटी म्हणजे छोटी जर मेजर असेल 30चं वगैरे, त्याला मागे टक्स नाही दिला तरी चालतो. आणि टक जर द्यायचा असेल तर आपण इथे काय करणार, 1 इंच टक्सचं मार्क करणार आणि आपल्याला जी काय मार्जिन पाहिजे ती पुढे घेणार. आता आपण ह्या ब्लाऊजला टक्स देणार नाही, आपण डायरेक्ट आपण याला हे करणार आहोत, टक्स न देता आपण हे ब्लाऊज शिवणार आहोत. न टक्स देता आपण ब्लाऊजचा गळा बरोबर ब्रॉड होतो. ठीक आहे. तर इथं किती आपण घेतलेली, वेस्ट डिवाइड बाय 4 म्हणजे किती, 24 ची कमर होती, 24 भागिले 4 केल्यावर किती आलं, 6 आलं. ठीक आहे. आता त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं, तयार बेल्ट प्लस 1 इंच. आता तयार बेल्ट मला इथं गावला होता, किती होता, 3 इंच होता आहे ना, 3 इंच होता तयार बेल्ट. 10 मधनं 13 मधनं मायनस केले तर 3, मग किती आपलं 3 आलं. तर 3 मध्ये प्लस किती करायचं, 1 इंच, म्हणजे टोटल किती 4. म्हणजे इथून आपण काय करणार, 4 इंचावरती मार्क करणार. ठीक आहे. मागच्या गाळ्याची उंची ड्रॉ करतोय. मागचा गाळा कसा टाकायचा, तर जो काय आपला तयार बेल्ट होता 3 इंच आला होता, 3 इंच कसा काढला होता गंग, कसा काढला तो, ब्लाऊजची उंचीतनं मागचा गाळा वजा केला, मग मला 3 भेटलं. ठीक आहे. तयार बेल्ट मला किती भेटला, 3 इंच. त्याच्यामध्ये प्लस किती करायचा आहे, 1 इंच, म्हणजे 3 मध्ये प्लस 1 केल्यावर किती होतो, 4. मग आपण इथं काय करतो, 4 वरती मार्क करणार आणि परत इथे एक सरळ रेष मारायची. इथपर्यंत क्लिअर आहे. ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर आहे. त्याच्या पुढे राऊंड गाळ्यासाठी 0.50 बॉक्स बनवणे, म्हणजे काय करायचं आपल्याला, इथून एक बॉक्स तयार करायचा आहे अधिक 1 इंच. आता आपला हा पॉईंट झाला, तयार बेल्ट अधिक 1 इंच, म्हणजे 3 होतं, 4 करून घेतलं. त्याच्यानंतर दुसरा पॉईंट, तयार शोल्डर अधिक 1 इंच. आता तयार शोल्डर किती होता आपला, 2.5 इंच. आधी जो आपण पहिलं हे जे तयार केलं आपल्याला, तयार शोल्डर किती आहे, 2.5. 2.5 मध्ये किती मिळवायचं आहे, 1 इंच, म्हणजे किती होईल, 3, 3.5 ना. मग तयार शोल्डर आपल्याला काय करायचं आहे, इथून सरळ 3.5 कुठे येईल तिथे मार्क करायचं. ठीक आहे. इथे आला 3.5, इथे आपण एक काय करणार, एक मार्क करणार स्ट्रेट. ठीक आहे. ही गळारुंदी आता वाढवतोय का, कारण ह्याच्यामध्ये मार्जिन नाही आहे. आपल्याला ह्याच्यात मार्जिन लागणार आहे, हातासाठी 1/2 इंच आणि ही जे इथे कॅनव्हास पायपिंग गोट काय मारा त्याच्यासाठी 1/2 इंच, म्हणजे अर्धा किती होतो, 1 होतो. आपण इथे काय सांगितलेलं, 1. म्हणजे तयार शोल्डर, आता मी त्याचं 2.5 वरतीच कट केला. आता समजा मी इथं कट केला 2.5 वरती, माझं हे 2.5 आहे, तर 2.5 मधनं परत 1 इंच जाईल, 2.50 वजा 1, माझं तयार शोल्डर किती जाईल, मग 1.5चा आहे ना. इथे 1.5 तयार होतं आणि इकडनं अर्धा गेला, इकडनं अर्धा गेला. मग आपण काय करतो, याच्यामध्ये प्लस करून घेतो 1 इंच मार्जिनचा आधीच. मग तयार शोल्डर किती आहे, 2.5, त्याच्यामध्ये प्लस किती करायचं आहे, 1 इंच, म्हणजे 2.5 मध्ये प्लस 1 इंच केल्यावर ते किती येतं, 3.5. म्हणून मी काय घेतलं, इथून आतमध्ये मी 3.5 इंचावरती मार्क करणार. ठीक आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला ही गळारुंदी चेक करायची, कितीची गळारुंदी आहे, 2ची आहे. इथे 2 आहे, मग इथे पण किती घ्यायचं, 2. ठीक आहे. आणि आपण गोल गाळा करतोय, पण इथून आपण काय करणार, राऊंड गाळ्यासाठी 1/2 इंच बॉक्स बनवणे, बाहेर 1/2 इंच बाहेर घेऊन बॉक्स बनवणे. इथून काय करायचं आहे, 1/2 इंच हा असा आपण बाहेर घेणार. ठीक आहे. बाहेर घेतला
आलं होतं इथे ऑरेंज बाहेर घेतलं. आता हे दोन काय करायचं आपल्याला पॉइंट दोघांना असं क्रॉस मिळवून घ्यायचं. ठीक आहे, इथपर्यंत समजलं. परत एकदा नंतर एक्सप्लेन करूया. ठीक आहे, त्याच्यानंतर आता काय करायचं, राऊंड शेप द्यायचा. राऊंड कसा करायचा, तर ह्या दोघांचा सेंटर. ठीक आहे, ह्या दोघांचा सेंटर आला इथे. आता परत आपल्याला काय करायचं, ह्या दोघांचा सेंटर, 5चा सेंटर किती आहे, 2.5. असंच करून दाखवतो. ह्या दोघांचा परत सेंटर काढायचा. ठीक आहे, आणि आता इथून आपल्याला काय करायचं, एक राऊंड शेप द्यायचा. ठीक आहे, हा आपला झाला गोल. त्याच्यानंतर अर्धा इंच काय करायचं, मायनस करायचंय. तर आपण काय करणार, आता वरून इथून अर्धा इंच काय करायचं, मायनस करायचं. आणि इथून आपण काय करणार, स्ट्रेट लाईन मारणार सरळ. ठीक आहे, त्याच्यानंतर हे जे काय वरचं आहे ते आपलं काय कट होणार आहे. हा जो काय वरचा पार्ट आहे आपला काय होणार आहे, कट होणार आहे. म्हणजे हा पूर्ण कट करायचा. ठीक आहे, हा पूर्ण कट. इथून आपलं काय आहे, पूर्ण ब्लाऊज. आता एक राहिलं की आपल्याला मार्जिन वाढवायची राहिली होती. तुम्ही जास्तीत जास्त 1.25 1.5 मार्जिन आपण वाढवतो. मार्जिन कुठून वाढवायचे, हा जो आतला पॉईंट आहे मार्जिन पुढे वाढवायचे. आता आपण इथे 1.5 इंच मार्जिन घेणार आहोत. ठीक आहे, 1.5, आणि इथून पण किती, 1.5 इंच मार्जिन, आणि इथून क्रॉस. ठीक आहे, ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं, इथून 1/2 इंच क्रॉस करायचं आहे खाली, आणि इथून नॉर्मली फक्त करायचं किंचित बाहेर करायचं. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपण काय केलेलं आहे, बॅक पार्टचा जो आपला जो क्लास होता त्याचा आपण आज बॅक पार्ट मध्ये आपण जे काही मेजरमेंट घेतलेलं होतं, तिची छाती होते त्याच्याप्रमाणे आपण हा बॅक पार्ट आपण कट केलेला आहे. ठीक आहे, तर आणि याच्या पुढची जे आपण काय व्हिडिओ अपलोड करणार आहोत ती फ्रंट पार्ट वरती असेल. पुढच्या भागावरती आपण ड्राफ्टिंग कशी करायची ती बघणार आहोत. तर आत्ताच आपल्या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. आणि हो, जर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. ठीक आहे, आणि ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. जे तुमचे कोण रिलेटिव्ह असतील ज्यांना शिवण क्लासमध्ये इंटरेस्ट असेल, आणि मेन म्हणजे मराठीमधून जर त्यांना शिवण क्लास करायचा असेल तर आपण एकदम परफेक्ट आणि प्रोफेशनल पद्धतीने शिकवणार आहोत. तर जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू.